नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? मस्त मजेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कृष्णाचं गाणं अजूनपर्यंत बघितलं नसेल, त्याचं नवीन गाणं आलेलं आहे, चांदू मामा खाली येणार. तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज नक्कीच ते गाणं बघा. लहान मुलांना सपोर्ट करा. त्यांनी खूप छान ऍक्टिंग केली आणि सगळी ऍक्टिंग मी काढून घेतली, तर मला माहिती त्याच्या पाठीमागचे एफर्ट्स किती आहेत. तर त्या गाण्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. कारण मेहनत खूप करतोय त्या गाण्याच्या पाठीमागे आणि त्याला व्ह्यूज कमी येते, त्याच्यामुळे थोडीशी नाराजगी होती, मन लागत नाही कुठे. आणि खंत अजून एका गोष्टीची वाटते की मेहनत केलेल्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात, ऑडियन्स रिस्पॉन्स देत नाही आणि असे घरातले हे ते व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. बघा तुम्ही, कालचाच एक व्हिडिओ मी टाकला होता, भाऊ घर सोडून चालला होता, तर मी त्याला जाऊन अडवलं. काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर तो जो मी निर्णय घेतला की भावाला अडवणं, तर तो निर्णय कितपत योग्य आहे कितपत नाहीये मलाच माहित नाही. पण काल जी माझ्या मनात आलं, मला वाटलं, ती गोष्ट मी केली. जिंतीमध्ये होतो मी. सकाळ सकाळ आप्पाचा फोन आला. आप्पाचा नाहीचा आई का आप्पा बोलले, पूजा बोलत होती आणि सांगितलं की बावड्या जो आहे सोमा, तो खरंच घर सोडून चाललेला आहे. टेम्पो वगैरे मागवला होता, घरातलं सगळं सामान काढलं होतं आणि तो निघाला होता. मी पटकेनं जिंतीमधनं लगेच न आंघोळ करता पारोसा आहे इथं आलो आणि 5 मिनिटामध्ये एडेवाकडे आंघोळ करून त्याच्याकडे पोचलो आणि त्याला जे काय सांगायचं होतं, ज्या काय गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. पण त्याला मी पुण्याला जाण्यापासून अडवलं, याच्या पाठीमागं माझा कोणताच हेतू नाहीये की त्याला अडवण्याचा किंवा त्याच्याकडून काय वगैरे गोष्टी करण्याचा. पण तो थांबला, तो कोणाचं ऐकत नव्हता. त्याने माझं ऐकलं. काय ऐकलं ते पण मी तुम्हाला सांगतो. कसं आहे, माणूस जो आहे तो केव्हा कटवतो आयुष्याला. तुमच्या पण आयुष्यामध्ये प्रसंग असे घडले असतील किंवा तुमच्या मित्रांमध्ये पाहुण्यांमध्ये पण असे घडले असतील, ज्यावेळेस डोक्यावरती ताणतणाव, घरच्या जबाबदारी, फॉर एक्झाम्पल हिकले तिकले उचका पाचकी कर्ज पाणी, ह्याच्यामुळं टेन्शनमध्ये येत असतो. आणि ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये कोणच साथ देत नसतं, त्यावेळेस माणसाच्या मनाचं खच्चीकरण होत असतं. सगळी सहानुभूती द्यायला येतात की नको जाऊ, नको असं करू, होईल सगळं ठीक, पण कोण पैसे द्यायला पुढे येत नाही. याच्या आधी पण माझा भाऊ मागच्या वर्षी खूप मोठ्या संकटामध्ये होता. तर त्याच्यासाठी मी माझा जो चॅनल आहे पहिला, जो आपला कॉमेडीचा 1 मिलियन सबस्क्रायबर होता, तोही विकला होता आणि बऱ्याच काही गोष्टी, आणि त्याला खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढला होता. आणि म्हणजे यावेळेस पण न हो, पण अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि तो परत खूप मोठ्या अडचणीमध्ये होता आणि कोणी हेल्पलेस, सगळे हेल्पलेस झालते, कोणी त्याला हेल्प करत नव्हतं. आणि मला म्हणजे इथं होता तोपर्यंत काय वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस इथून तो पुण्याला जाणार हे खरंच ज्यावेळेस कळलं, त्यावेळेस मला फक्त त्याची फॅमिली दिसली, त्याचा त्रास दिसला की छोटी छोटी मुलं आहेत, राधा, ओमड्या, दुर्गा, वहिनीला तर माहिती पण नाही की हा पुण्याला जाणार. आणि त्या ठिकाणी जाऊन तर तुम्ही जर कोण पुण्यातले असाल तर तुम्हाला माहित असेल की पुणे जीवन म्हणजे काय असतं. बारामती तर ठीक आहे, पुण्यामध्ये फुटा मुता उभा राहिलं तरी पैसे घेतात. म्हणजे इतकी आजकालची परिस्थिती बेकार आहे. आणि मला बऱ्याच कमेंट आल्या. मी काल व्हिडिओ बनवला होता, काल परवा दिवशी, युट्यूबवर पैसे कधी चालू होतात, माझा पहिला पेमेंट किती वगैरे. मी माझा पहिला पगार सांगितला होता. तर मला खूप लोक विचारत होते पहिले की तुमचा पहिला पगार किती, आता पगार किती, पण मी कोणाला सांगत नव्हतो. पण त्या दिवशी तुमचे एवढे डिमांड होते की त्यामुळे मला सांगावं लागलं. आणि मला माहित होतं त्याच्यानंतर काय होणार आहे. मी पेमेंट सांगितलं आणि कोणीतरी कमेंट केली. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता कमेंट, बाजूलाच आहे कमेंट केली, लाज वाटली पाहिजे तुला, आता एवढे पैसे कमवतो, स्वतःचं घर नाही, भाड्याच्या घरात राहतो, एवढ्या सगळ्या बाकीच्या वस्तू घेऊन तुला घर घेणं, लाज वाटली पाहिजे. आता त्या व्यक्तीला मला एवढं सांगणं आहे की दादा, पेमेंट जरी भरपूर येत असेल तर त्याच्या पाठीमागं तसं जाणं पण आहे
आणि फॉर एक्झाम्पल समजा 1,00,000 रुपये येत असेल तर असं नाही की 1,00,000 आले म्हणजे ते जवळच. अरे बाबा, त्याच्या मागं कष्ट लागतं. एखादी गोष्ट उत्पन्न करण्यासाठी त्याच्यामध्ये पण पैसे टाकावे लागतात. हा, बाकीच्या गोष्टी आहेत, घर आहे, दार आहे, भाडे, हप्ते आहेत, जिंदगी आहे, ह्या त्या गोष्टी. आणि या स्टेजला जगतो तर ह्याला पण मेंटेन ठेवण्यासाठी पैसे लागतात. मग माझे प्रयत्न चालू आहेत हळूहळू वरती जाण्याचा. पण ह्या जी बाकीच्या आजूबाजूच्या जी गोष्टी आहेत, जसं की आता काल भावाची घडली, आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही काही अडचण आली तर म्हणजे मला तिथं उभं राहावंच लागतं आणि ते कर्तव्यच मानतो मी. आणि सगळ्यांच्या आशा माझ्याकडूनच असतात. त्याच्यामुळं आणि मी जास्त पैशाला न इम्पॉर्टंट देता माणसांना देतो. आता तुम्ही सर्वजण म्हणता, हा ठीक आहे, स्वतःचं बघ, कोण कोणाचं नसतं, भावाचं नसतो, कोणी कोणाचं नसतं. या तू तुझ्या मुलाबाळाचं बघ. हे ठीक आहे, बघायचंय. मी असं नाही त्यांना वाऱ्यावर सोडून द्या, त्यांना पण बघायचंय, त्यांना पण वरती घेऊन जायचंय. त्याच्याबरोबर बाकीच्या फॅमिलीला पण व्यवस्थित, त्यांचं तरी व्यवस्थित असावं. कारण माझ्याकडं भले मोठे पैसे ना, माझे भाऊ माझी बहीण भीक मागतात, मग माझ्या त्या पैशाला काय जाळायचंय का? ठीक आहे, होईल. मी काय म्हणतो, आज नाही प्रगती झाली, उद्या होईल, परवा होईल, 1-2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी होईल. मरतय का माणूस? हा, पहिलं काय आम्ही मग बांगल्यात आणि बिंगल्यात राहत होतो, झोपडीतच राहत होतो, पत्र्याच्या घरातच राहत होतो ना, तसंच राहतोय असं समजायचं. उलट ही गोष्टी भेटल्यात नशिबानं, हेच मोठं म्हणायचं. काल ज्यावेळेस मी भावाकडे गेलो तर तो पण बोलला की मला थांबायचं नाही, मला जायचंय. पण ज्यावेळेस मी बोललो की तुझी जी काय अडचण आहे ती आपण 2 ते 4 दिवसामध्ये सगळी नील करून टाकू. एवढे मोठे पैसे मी अमाऊंट सांगत नाही, पण खूप मोठे अमाऊंट आहे. म्हणजे भावाला बरोबर वाटणार नाही की ही करतोय ती करतोय मदत, सोशल मीडियावरती सांगतोय, ठीक आहे. मग ती गोष्ट बोलायच्या नंतर त्याच्या मनाला मानसिक आधाराबरोबर पैशाचा आधार एवढा भेटला की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, रडायला लागला घाळघाळ. आणि मग माझ्या पुढं माझा भाऊ रडत असेल तर मला कसं वाटलं असेल? ठीक आहे, चला, तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की तो कसा आहे, काय आहे, वगैरे वगैरे. पण किती झालं तरी शेवटी भाऊ आहे. आणि आजकालची दुनिया खूप स्वार्थी आहे. भावाला 1 रुपया सोडत नाही, जमिनीमध्ये हिस्सा बांधायला बांध सोडत नाही, कुरू बांधायला भांडणं करून भाऊ एकमेकाला ठार करतात, खून होत्यात. पण मी त्या भावांपैकी नाही, मी वेगळा भाऊ आहे. त्याच्यामुळं माझी फॅमिली सगळी सुखात तर मी सुखात. नाहीतर मी जर स्वार्थी असतो, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी केल्या असत्या, तर आतापर्यंत माझ्याकडं खूप काय असतं, सगळं स्वतःचं, बंगला, गाडी, प्रॉपर्टी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण नाही. आता तुम्ही म्हणसाल की ठीक आहे बाबा, तुला मोठ्या मनाचा आहे तर असाच राहा, भिकारी राहा वगैरे. असं नाही मित्रांनो. ती नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे बघा, तुम्हाला सांगतो, क्रांतीवीर पिक्चर मधला. एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लेकिन लाठी के भारे को तोड़ना बहुत मुश्किल है. त्याच्यामुळे मी सगळी फॅमिली एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स दूर करण्याचा प्रयत्न करतो, माझ्याकडून जेवढे होतंय तेवढं. पैसा पाणी ह्या त्या गोष्टी आज न उद्या फिटून जातील. आणि हो का, प्रत्येक माणूस चुकत असतो आणि प्रत्येक माणसाला ठेच लागल्याशिवाय त्याच्या चुका समजत नसतात. चला, भावाला ठेच लागली असेल, त्याला समजल्या त्याच्या चुका काय वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता इथून पुढं सगळ्या गोष्टीतून त्याला मुक्त केल्याच्या नंतर पुन्हा आम्ही एकत्र येईल, एकत्र वगैरे व्हिडिओज वगैरे बनवेल आणि पुन्हा पहिल्यासारखी फॅमिली तुम्हाला बघायला भेटेल. कॉमेडी व्हिडिओ पण बघायला भेटतील. आणि अजून एक महत्त्वाची एक गोष्ट आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, खूप महत्त्वाची आहे. ती गोष्ट मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट कधीतरी ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी या चॅनलवरती ब्लॉग थोडेसे कमी करतोय. जेव्हा पण माझा पहिला कॉमेडी व्हिडिओ येईल, आता त्याचं काम चालू आहे, 3-4 दिवसामध्ये कॉमेडी व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर कमी मी करत जाणार आहे ब्लॉग याच्यावरती आणि फक्त या चॅनलला मी कॉमेडीचा व्हिडिओ बनवून ठेवणार आहे, म्हणजे चॅनल बनवून ठेवणार आहे.
आणि तुम्हाला जर ब्लॉग, मला माहिती आहे आता तुमची अटॅचमेंट झाली ब्लॉग बघण्याचे, डेली रुटीन वगैरे करण्याचं घरचं, तर ते बघण्यासाठी मी एक हिंदी चॅनल जो ओपन केला आहे त्याचं नाव आहे PD इज रेडी हा चॅनल. तर त्या चॅनलला जाऊन नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. मी त्याच्यावरती कधी ना कधी व्हिडिओज वगैरे कंटिन्यू करणार आहे हिंदीमध्ये, ज्यावेळेस माझं ह्या चॅनलवरती बंद करणार मी त्यावेळेस. तर त्या चॅनलची लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर कृष्णाचं पण गाणं बघा तुम्ही आणि मेहनत करतोय तर सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय, नाही तर काय पॉसिबल नाही आहे. आणि मी तुम्हाला नक्कीच एंटरटेन करतोय आणि करत राहणार. बाकीचं माझी पर्सनल लाईफ खूप डॅमेजड आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. बाकी काय नाही. धन्यवाद.